देवाचा अभिषेक राहिला पाहिजे देवाचं लेकरांच्या जीवनामध्ये आणि सामर्थ्य पण राहिला पाहिजे. म्हणून परमेश्वराच्या अभिषेकामध्ये नेहमी राहण्यासाठी ना परमेश्वर आहे ना आपल्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये अभिषेक करणार. अभिषेक जेव्हा ना आपल्या जीवनात येणार तेव्हा आपण आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना सैतानाचा पराजय करू शकतो. अभिषेक नसलं तर आहे ना आपल्याला ना सैतान आपल्यावर हल्ला करू शकतात. म्हणून परमेश्वराची लेकरं असं राहिलं पाहिजे की परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे इफिसिकरास पत्र 1 अध्याय आणि 18 वचन जेव्हा पाहतो आपण असा की तुमचं ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनामध्ये त्यांनी दिलेल्या वचनाची वैभवाची संपत्ती केवढी. हालेलुया. परमेश्वर म्हटलं असा की तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन, म्हणजे परमेश्वराची ना जेव्हा ज्ञान आहे ना जेव्हा आपण प्राप्त करत असताना परमेश्वराची ज्ञान कधी मिळणार म्हणलं तर आहे ना देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा परमेश्वराचे ज्ञान मिळतात आपल्याला. जेव्हा देवाचं वचन वाचत असतो तेव्हा देवाकडून आहे ना आपल्याला ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना ज्ञान मिळतं. ते ज्ञान असं आहे की म्हणलं तर आहे ना परमेश्वराची ज्ञान. आज जगिक ज्ञान नव्हे पण परमेश्वराकडून आहे ना ज्ञान प्राप्त झाल्यावर ते ज्ञान आहे ना जेव्हा आपल्याला प्रकाशामध्ये नेतं ते ज्ञान एखादा प्रकाशामध्ये बदलल्यावर आपल्याला परमेश्वरांनी दिलेलं ज्ञान प्रकाशामध्ये जेव्हा बदलल्यावर परमेश्वराचे वचन असं म्हणतात की असा की तुमच्या ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय. त्याच्या पाचारणापासून होणारा आशा. पाचारण म्हणजे परमेश्वर आपल्याला बोलवलं. परमेश्वर बोलवलं. कोणाकडे बोलवलं म्हणलं तर आहे ना परमेश्वर त्याचे सर्व लेकरांना ना स्वतःकडे बोलवलेला आहे. हालेलुया. परमेश्वर एखादा वडील आहे ना बघा 2 हात पसरून आहे ना त्याची लेकराला ना बोलवतात, ये बाबा इकडे ये म्हणलं तर लेकरं कसं पळत येत असतात. आल्यावर काय करणार त्यांनी, वडिलांनी ना त्या लेकराला ना पकडून उंच वर उचलणार. हालेलुया. तेव्हा लेकरं काय होणार, आनंदित होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर पण आहे ना सर्वांना ना वधस्तंभाच्या द्वारे प्रत्येक मनुष्याला ना स्वतःकडे त्यांनी बोलवलं. प्रत्येक मनुष्याला बोलवलं. म्हणून परमेश्वराकडून पाचारण अर्थ काय झालं, परमेश्वरांनी जेवढं लोकांना बोलवलं त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतात पाचारणापासून होणारी आशा काय. आशा काय म्हणजे कशाला बोलवलं म्हणून आहे ना आपल्यामध्ये एक आशा राहू शकतात. ते आशा आहे ना समजून घ्यायला पाहिजे. देवाचं लेकराने ना परमेश्वरांनी कशासाठी मला बोलवलं म्हणून जे काही आशा आहे ते आशा समजून घेण्यासाठी परमेश्वर म्हटलं की पवित्र जनामध्ये त्यांनी दिलेल्या वचनाच्या वैभवाची संपत्ती. वैभवाची संपत्ती पवित्र जनामध्ये त्यांनी दिलेला वैभवाची संपत्ती म्हणलं परमेश्वराने. म्हणजे परमेश्वराकडून आशीर्वादाची एक संपत्ती आहे. परमेश्वराकडं आशीर्वादाचं संपत्ती आहे. त्याने परमेश्वर म्हणतात की जेव्हा परमेश्वराकडे आपण आलो ते आशीर्वादाच्या संपत्तीमधून आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला देवाच्या वचनानुसार आहे ना ज्ञान राहिलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या वचनानुसार आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये ज्ञान असलं तर आणि त्यांनी बोलवलं कशासाठी म्हणून जेव्हा समजून घेतलं तर परमेश्वराने त्याच्याकडे असलेला आशीर्वादाचा संपत्ती ना आपल्या सर्वांना समजणार आहे. हालेलुया. देवाकडे येणारा भरपूर लोक असतात देवाकडं. म्हणून परमेश्वराचे ना वचन म्हणतात बोलावलेलं अनेक आहे. परमेश्वराकडे भरपूर लोक आलं पण सर्वजण आहे ना देवाचा आशीर्वाद प्राप्त केला असं नाही. सर्वजण पण आशीर्वाद प्राप्त करून घेतात असं नाही.
कारण ज्यांना आशीर्वादाचं ज्ञान आहे, ज्यांना परमेश्वर कशासाठी बोलवलेलं आहे म्हणून समजलं, तेच व्यक्ती काय करतात, येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना परमेश्वराच्या आशीर्वाद प्राप्त करत असतात. पण ज्यांना परमेश्वराविषयी ज्ञान नाही आणि आशीर्वाद म्हणजे काही पण माहिती पण नाही आणि परमेश्वर कशासाठी बोलवलं ते पण न समजल्यामुळे ना त्यांनी देवाचा आशीर्वाद कधीही ना प्राप्त करत नाही. वर्षानुवर्ष परमेश्वराकडे येऊन पण ज्या स्थितीमध्ये ते लोक राहतात त्याच स्थितीमध्ये राहणार आहे. ज्या परिस्थितीत ते लोक असतात ना त्याच परिस्थितीत ते लोकांना तसंच राहत असतात. कारण परमेश्वराविषयी त्यांना ज्ञान नाही आणि परमेश्वर बोलवलेलं ते समजत नाही त्यांना, आणि ते कसं प्राप्त करावं त्या विषयावर आहे ना कुठल्याही गोष्टीमध्ये नाही समजल्यामुळे ते लोक प्राप्त करत नाही. पण काही लोक असं असतात की परमेश्वराकडे आल्यावर देवाचं ना वचनानुसार ज्ञान प्राप्त करत असतात. त्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या द्वारे परमेश्वराकडून म्हणजे परमेश्वर बोलवल्याप्रमाणे परमेश्वराकडून आशीर्वादातून अधिक आशीर्वाद प्राप्त करत असतात. हालेलुया. अधिक आशीर्वाद प्राप्त करत असतात. देवाचा आशीर्वादाने स्वतःचं जीवन पण परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये बदलतात. स्वतःचं कुटुंब पण येशू ख्रिस्त नावामध्ये ना आशीर्वादामध्ये बदल करतात. स्वतःहून आशीर्वाद होत असतात आणि इतर लोकांना पण आशीर्वादामध्ये नेणारा देवाचं लेकरं राहणार आहे. हालेलुया. स्वतः आशीर्वाद प्राप्त करत स्वतः आशीर्वादित होत असताना त्या स्वतः आशीर्वादाचा प्रकाश इतर लोकांवर आहे ना पाडून त्यांना पण आशीर्वादामध्ये चालवणार देवाचं लेकरं पण आहे. म्हणून आहे ना देवाच्या नकड आल्यावर आहे ना आपण कशाला आलो, काय प्राप्त करालो, आपल्या जीवनात काय मिळालेलं आहे ते समजून घेणं आजच्या दिवसामध्ये देवाच्या लेकरांना गरज आहे. फक्त आलो म्हणलं तर आहे ना फक्त आलो नाही आपण, त्यांनी बोलवलं कशासाठी. जेव्हा देवाच्या लेकरांनी ना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, जेव्हा आशीर्वाद तुम्हाला एक उंच स्थानापर्यंत नेणार आहे, ते आशीर्वाद तुमचं जीवन एक उंच स्थानापर्यंत ते आशीर्वाद नेत असताना जसं जसं परमेश्वराचा आशीर्वाद एक उंच स्थानापर्यंत नेत 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 सैतानाला ना तुमच्या पायाखाली नेणार आहे. हालेलुया. पापाला तुमच्या पायाखाली नेणार आहे. म्हणून परमेश्वराची वचन काय म्हणतात, लूक शुभ वर्तमान 10वा अध्याय आणि ना 19 वचन मध्ये परमेश्वराची वचन म्हटलं, पहा मी तुम्हास साप विंचू यास तुडवण्यास आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे, तुम्हास काही एक बाधणार नाही. हालेलुया. तुम्हास साप आणि विंचू तुडवण्याची अधिकार. म्हणजे आता साप आणि विंचू कुठं चाललं, विंचू कुठं चाललं, त्याने पायाखाली चाललं. जेव्हा मनुष्य देवाचा आशीर्वाद प्राप्त करत असताना शाप पायाखाली गेलं, आशीर्वाद तुम्हाला वर उचलत आहे परमेश्वराची. हालेलुया. जेव्हा तुम्ही आशीर्वाद प्राप्त केल्यावर, जेव्हा देवाचा आशीर्वाद देवाचं ना शक्ती तुम्हाला प्राप्त झाल्यावर तुम्ही देवाचा आशीर्वाद आणि जसं 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 तुम्ही वाढत आहे तसं तसं आहे ना शाप तुमच्या पायाखाली गेल्यावर ते शापाला तुम्ही ना येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही पायाखाली तुडविणार आहे. रोग तुमच्या पायाखाली राहणार, आरोग्य तुम्हाला ना येशू ख्रिस्त नावामध्ये वर उचलणार आहे. रोग तुमच्या पायाखाली चाललं, तुमचं पायाखाली त्या रोगाला तुम्ही तुडवत, नाना प्रकारचे रोग तुम्ही तुडवत आहे ना तुम्ही ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना आशीर्वादाच्या स्थानापर्यंत तुम्ही पोहोचणार.
तुम्ही ना तुडवण्याचे ना अधिकार तुम्हाला दिलेला आहे. कोणाला तुडवा म्हणलं? तुमच्या पायाखाली काय चाललेलं आहे आता? येशू ख्रिस्त नावामध्ये नाना प्रकारचे शाप जे काय असेल आणि पाप असेल ते सर्व तुम्ही तुडवत तुमच्या पायाखाली तुम्ही आशीर्वादामध्ये वाढवा म्हणलं परमेश्वराने. यासाठी परमेश्वराने बोलवलं की ना तुम्ही आशीर्वादामध्ये वाढवून येशू ख्रिस्त नावामध्ये ते आशीर्वाद एक उंच स्थानापर्यंत नेऊन आहे ना तुम्हाला ते शाप तुमच्या पायाखाली तोडवत तुम्ही नाश करा म्हटलं परमेश्वराने. यासाठीच आहे ना परमेश्वराने त्याच्या सर्व ना देवाच्या लेकरांना त्याच्याकडे बोलवलेला आहे. आपण रोगामध्ये राहण्यासाठी बोलवलं नाही आपल्याला परमेश्वराने. आपल्याला पापामध्ये राहण्यासाठी बोलवलं नाही. आपण आहे ना या जगात पापामध्ये राहण्यासाठी, आपण या जगामध्ये ना शापामध्ये राहण्यासाठी, आपण या जगात आहे ना वाईट मार्गामध्ये चालण्यासाठी नाही की परमेश्वर म्हणतात ते सर्व तुम्ही ना तुमच्या पायाखाली तोडवत येशू ख्रिस्त नावामध्ये एक उंच स्थानापर्यंत तुम्ही चाला म्हणलं परमेश्वर. आज मनुष्यानं काय करायला? देवाकडे येऊन पण आहे ना दरिद्र तुम्हाला काय करायला? नेहमी तोडवत आहे तुम्हाला खाली आणालं. तुम्ही ना 1 महिना 2 महिना 3 महिना तुम्ही ना छान राहत असतं, देवाचा आशीर्वाद प्राप्त करत असताना अचानकच तुम्हाला ना सैतानाने एका संकटाच्या द्वारे ज्या स्थितीमध्ये तुम्ही होतो परत त्या स्थितीकडे तुम्हाला घेऊन यायला सैतान तुम्हाला ज्या परिस्थितीत होतो त्याच परिस्थितीत यायला तुम्ही परत. म्हणजे हे सर्व गोष्टी तुमच्या जीवनात घडायला म्हणलं तर तुम्ही देवाचा अभिषेकाचे सामर्थ्य प्राप्त न करता तुम्ही ना तसंच राहत आहे. एखादा आशीर्वाद प्राप्त करून 2 आशीर्वाद प्राप्त करून आहे ना तुम्ही तसंच असल्यामुळे ते परत आशीर्वाद तुमच्या जीवनात थोडाही दिवसासाठी राहत असताना तुम्ही ते आशीर्वाद एक दिवस पाहत असतात आणि दुसऱ्या दिवशी परत ते दिसतच नाही ते आशीर्वाद. पण परमेश्वर म्हणतात की प्रत्येक मनुष्य या जगात पापामध्ये आहे आणि शापामध्ये आहे. जो मनुष्य पाप आणि शाप त्या वधस्तंभाच्या द्वारे नाश केल्यामुळे तुमच्या जीवनात असलेले पाप, तुमच्या जीवनात असलेले शाप, तुमच्या जीवनात असलेले रोग, तुमच्या जीवनात असलेले दुष्ट आत्मा, सैतानाचा सर्व शक्ती तुमच्या पायाखाली तुम्ही तुडवत येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही आशीर्वादातून अधिक आशीर्वादामध्ये चाला म्हणलं परमेश्वर. येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादातून अधिक आशीर्वाद, महिमेतून अधिक महिमेमध्ये, गौरवातून अधिक गौरवामध्ये तुम्ही एक उंच स्थानापर्यंत पोहोचू नाही ना शेवटचं स्थान आपल्याला स्वर्ग मिळत आहे परमेश्वराने. हालेलुया. शेवटचं स्थान. पण आज देवाचं लेकरं देवाकडे येऊन पण आहे ना का बरे सर्व गोष्टी प्राप्त करत नाही? कशासाठी ना प्राप्त करत नाही म्हणलं तर आहे ना वचनाची ज्ञान नाही, देवाविषयी ज्ञान नाही. फक्त आपण आलो म्हणजे आलो. देवाचं ज्ञान असतं तर वचनाचे ज्ञान जेव्हा ना प्रकाशामध्ये प्रकाशल्यावर परमेश्वरांनी बोलवलेलं आशा काय म्हणून आपण समजलं. आपल्याला परमेश्वरांनी आपल्याला बोलवलं ते आशा काय म्हणून जेव्हा आपल्याला समजलं तेव्हा परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण आशीर्वाद परमेश्वराकडून प्राप्त करत असतो. परमेश्वर आहे ना आपल्याला ना आशीर्वाद देईस तोपर्यंत याकोबासारखा आहे ना परमेश्वराचे पाय पकडून जोपर्यंत परमेश्वर आशीर्वाद देत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला सोडणार नाही. हालेलुया. याकोबाने परमेश्वराला सोडलं नाही. परमेश्वराच्या पाय पकडलं, तुम्हाला आशीर्वादित कर, तुम्हाला आशीर्वादित कर, आशीर्वादित कर म्हणून आहे ना सकाळपर्यंत त्याने ना त्याला मागत असताना ना याकोबाला परमेश्वर म्हणलं तुझं नाव काय? अगोदर माहित नाही का परमेश्वराला? परमेश्वरच म्हटलं होतं अनेक वेळा मी अब्रामाचं देव, इसाकाचं देव, याकोबाचं देव. परत त्याने विचारलं परमेश्वराला, परमेश्वर म्हणतात तुझं नाव काय? तेव्हा म्हणलं माझं नाव याकोब. आता यापुढं तुला याकोब म्हणणार नाही, इस्रायल म्हणणार आहे म्हणलं त्याने. हालेलुया. याकोब म्हणलं तर एकटंच झालं त्याने, याकोब म्हणलं तर एकटंच झालं, पण इस्रायल म्हणलं तर आहे ना अनेक आशीर्वादामध्ये बदललेलं आहे त्याने.
हालेलुया. आता तू एकटं नाही, तुझं संतान समृद्धीमध्ये आशीर्वादित होणार आहे. तू एकटंच नाही तू व्यक्ती. म्हणून आहे ना, परमेश्वराकडे आलेला प्रत्येक व्यक्ती एकटंच राहणार नाही. तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबातला सर्व लेकरं आशीर्वादित होणार आहे. तुम्ही, तुमचं कुटुंब, तुम्ही एकच व्यक्ती असं आशीर्वादित राहणार नाही या जगात की मी आशीर्वादित झालो नाही. तुमच्या द्वारा आहे ना, तुम्ही जिथं राहतात त्या सर्व लोकांना ना तुम्ही आशीर्वादामध्ये बदलणार आहे. तुम्ही त्यांना आशीर्वादामध्ये नेणार आहे. तुम्ही आशीर्वादाच्या मार्गामध्ये नेणार आहे. त्या पापी व्यक्तींना, शापित व्यक्तींना आणि पापाच्या मार्गामध्ये चालणाऱ्यांना, वाईट मार्गामध्ये, वाईट व्यसनामध्ये राहणाऱ्यांना, रोज पती पत्नीमध्ये भांडणं असलेल्या कुटुंबामध्ये तुमच्याद्वारे येशू ख्रिस्त नावामध्ये त्या कुटुंबात शांती आणि समाधान आहे ना राहणार आहे. हालेलुया. तुम्ही असा आशीर्वादित. म्हणून आहे ना, परमेश्वर म्हटलं याकोबाला, तुझं नाव काय म्हटल्यावर याकोब नाही, आता तुझ्या द्वारे 12 वंश आशीर्वादित होणार आहे. 12 वंश. बघा, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे त्या 12 वंश याकोबाच्या द्वारे आशीर्वादित झालं. आता तुम्ही एकच आहे का? तुम्ही एकच व्यक्ती आशीर्वादित आहे का? त्या नाही. येशू ख्रिस्त नावामध्ये तुमच्या द्वारे या जगात असलेल्या प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होणार आहे. तुमच्याद्वारे तुमच्या कुटुंबात असलेले प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होणार आहे. म्हणून परमेश्वराच्या वचनाचे ज्ञान जेव्हा आपल्याला प्रकाशामध्ये प्रकाशल्यावर परमेश्वर बोलवलेला आशा काय म्हणून आपण जेव्हा समजून घेतल्यावर तेव्हाच आपण आशीर्वादातून आशीर्वादामध्ये जेव्हा ना वाढ होत असताना सैतानाचा सर्व शक्तीना तुमच्या पायाखाली तुडवणारा तुम्ही देवाचा लेकर आहे. हालेलुया. तुमच्या पायाखाली तुम्ही तुडवत असतात. सैतान मला असं करायला, दुष्टात्मा मला असं सत्वाला, मी आशीर्वादित होईना, मला समस्या नेहमी आहे, मला रोग आहे म्हणणारा तुम्ही देवाचा लेकरा नाही. त्या रोगाला येशू ख्रिस्त नावामध्ये तुमच्या पायाखाली तोडवून आहे ना त्याला नाश करणारा देवाचा लेकरा आहे. हालेलुया. त्याला नाश करणारा तुम्ही देवाचे लेकर, तुम्ही देवाचे सामर्थ्यवान असलेला परमेश्वराची लेकर. म्हणून परमेश्वर म्हटलं इपिस्करास पत्र 2 आणि 6 मध्ये, ख्रिस्त येशू मध्ये त्याच्यासह उठवले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले. हालेलुया. ख्रिस्त येशू मध्ये त्याच्यासह उठवले. कोणासह? आता येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसलं आणि 3ऱ्या दिवशी उठलं आणि स्वर्गात आहे. कुठं आहे त्यांनी? परमेश्वराने स्वर्गात आहे. परमेश्वर म्हणतात बघा, इथं परमेश्वराची वचन आहे ना, तुम्ही परत एकदा पाहिल्यावर ख्रिस्त येशू मध्ये त्याच्यासह उठवले म्हणलं. कोणासह म्हणलं? येशू ख्रिस्तासह. आपल्या पाप, आपले शाप, आपला रोग, आपल्यावर असलेल्या शिक्षा हे सर्व येशू ख्रिस्तासह वधस्तंभावर नाश झालेला आहे. येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर नाश केला आपले सर्व. आणि ना येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर नाश करून त्यांनी ना वधस्तंभावर मरण सोसलं आणि येशू ख्रिस्तांनी 3ऱ्या दिवशी उठलं. मग आपण पापामध्ये मेलो, ख्रिस्तामध्ये आपण आता जिवंत आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये आपण जिवंत आहे. पापामध्ये मेलो, पाप आता मेलं, शाप मेलं, रोग मेलं, सैतानाचं शक्ती मेलं, दुष्टात्माची शक्ती मेलं, सर्व नाश केलं परमेश्वरांनी. परमेश्वर म्हटलं मी मरणावर विजय मिळवलं, आता ते विजय तुम्हाला मी दिलेला आहे म्हणलं परमेश्वराने. म्हणून ख्रिस्तासह आपण उठवलं. आता ख्रिस्तासह उठवल्यावर आहे ना, ख्रिस्त कुठं आहे म्हणून आहे ना जेव्हा पाहत असतो आपण की, आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले. कुठं बसवलं परमेश्वरांनी? स्वर्गात. आता येशू ख्रिस्त कुठं आहे? स्वर्गात. आपण पण कुठं आहे आता? स्वर्गात आहे. हालेलुया. आपण पण उंच स्थानापर्यंत असलेले लोक. स्वर्ग खाली आहे का वर आहे? स्वर्ग वर आहे.
आपण पण आहे ना वरच राहणार देवाचं लेकरं. देवाचं लेकरं कुठं राहतात? वर, स्वर्गीय राज्यात राहणारा देवाचं लेकरं. म्हणून त्याच्यासह म्हटलं, त्यांनी जसं स्वर्गात आहे तसं आपण पण स्वर्गात आहे. जसं त्यांनी मरणावर विजय मिळवलं तसं आपल्याला पण मरणावर विजय दिलेला आहे परमेश्वराने. जसं परमेश्वराने पापाला, शापाला वधस्तंभावर नाश केलं, आज आपलं पाप, आपलं शाप, आपलं रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होऊ नये ना, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवाने दिलेल्या महाकृपामध्ये आपण राहत असताना आज आपण स्वर्गीय राज्यात असलेला देवाचं लेकरं आपण आहे. इथं काही काळपुरतं आपण राहणार आहे. परमेश्वरा समान परमेश्वर जिथं आहे तिथंच देवाचं लेकरं राहणार आहे. आता नरकामध्ये जाण्याची आपल्याला समय नाही, आपल्याला गरज पण नाही. कारण की पाप काय करतं? पापाची वेतन मरण, मरण नरकात नेत असतात. म्हणून परमेश्वराचे वचन म्हटलं की आपल्याला ते सर्व नाश झाल्यामुळे ना आता ख्रिस्ताबरोबर, येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्ग लोकात, म्हणजे स्वर्ग एक उंच स्थानापर्यंत ना आहे. ते स्वर्ग, तेच परमेश्वर येशू ख्रिस्त तुम्हाला येशू ख्रिस्त नावामध्ये उंच स्थानापर्यंत नेणार, सैतानाला तुमच्या पायाखाली तोडविणार आहे. हालेलुया. पापाला तुमच्या पायाखाली, रोगाला तुमच्या पायाखाली. तुम्ही कुठंही ना घाबरण्याची गरज नाही. त्याला तुमच्या पायाखाली टाकून त्याला नाश करत तुम्ही राहा. येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला एक दिवस स्वर्गीय राज्यात बसण्याची परमेश्वराने कृपा दिलेला आहे. हालेलुया. तुम्ही पाप नाश करतच राहावा, ते पायाखाली तुडवतच राहावा, ते पायाखाली तुडवतच राहावा, ते पायाखाली तुडवण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करा. पाप आपल्यामध्ये राहू नये, पाप आपल्या पायाखाली राहायला पाहिजे. शाप आपल्या वर राहू नये, शाप पायाखाली राहायला पाहिजे. म्हणून त्या शापाला तुम्ही ना येशू ख्रिस्त नावामध्ये पायाखाली तुडवल्यावर तुम्हाला एक दिवस परमेश्वर असलेला त्या स्वर्गीय राज्यात बसण्याची परमेश्वराने तुम्हाला जागा तयार केलेला आहे. तुम्ही तिथं राहणार आहे. हालेलुया. म्हणून या परमेश्वराच्या वचनाची ज्ञान आणि परमेश्वराची वचनाकडे आपण लक्ष देत असताना परमेश्वर कशाला बोलवलं आपल्याला, हे सर्व समजून घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे आणि देवाचा धन्यवाद करायला पाहिजे. तुम्ही सर्वजण डोळे बंद केलं तर मी प्रार्थना करतो. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, तू वचनानुसार आजचा दिवस तुझ्या लेकरांना बोललेलं बापा, तुझ्या कृपेमध्ये बापा आम्हाला तू उंच स्थानापर्यंत येणारा परमेश्वर, पाप आणि शाप पायाखाली तोडवत बापा, आजचा दिवस तुझं लेकरं या वचन ऐकून आशीर्वादित झाल्याबद्दल तुला तू बोलवलेला बापा आशा आणि बापा वचनाची बापा ज्ञानाची बापा प्रकाश आमच्यामध्ये प्रकाशल्यामुळे आम्ही बापा तुला महिमाने गौरव करतो. तुझं लेकर सर्व आशीर्वादामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर आणि आशीर्वाद तुझ्या लेकरावर नेहमी 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 राहण्यासाठी. कुठलाही पाप तुझ्या लेकरांना पाडू नये म्हणून, कुठलाही शाप तुझ्या लेकरांना पाडू नये म्हणून तुझं लेकर त्या पापाला नाश करण्याचे सामर्थ्य दे, अभिषेक दे म्हणून महिमाने गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.